काल पोलीस स्टेशनवर जो हल्ला झाला माझ्यावर तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता। मी पोहोचण्याआधीच मी संध्याकाळी कळवलं होतं पोलीस स्टेशनला मी रात्री 9:30ला येणार आणि म्हणून मी पोहोचण्यापूर्वीच 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशननी व्यवस्था केली होती। पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस स्टेशनच्या दारापाशी जमले होते। येताना मला शिवीगाळ, गाडी थांबवण्याचा प्रयत्न आणि परत जाताना ज्यावेळी पोलिसांना सांगितलं हल्ला करणार आहे त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली। आम्ही आहोत, आम्ही सगळी व्यवस्था केली आहे आणि पोलीस स्टेशनचा गेट उघडल्याबरोबर ते 70-80 गुंडांचा हवाली माझ्या गाड्यांना करण्याचा पाप उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी केलं आणि यासाठी संपूर्णपणे पोलीस कमिशनर संजय पांडे जबाबदार आहे। पोलिसांनी सांगितलं सगळ्यांना हलवलंय। पोलीसच्या दारात कसे काय 70 गुंड जमू शकतात? फक्त एवढंच नव्हे, मुख्यमंत्री कार्यालय पोलीस कमिशनर कडून सतत वांद्रा पोलीस स्टेशन, कार पोलीस स्टेशनला सतत कम्युनिकेशन, फोन आणि FIR रजिस्टर केली वांद्रा पोलीस स्टेशनने। याच्या इतकं मॅन्युप्युलेशन फक्त उद्धव ठाकरे सरकारच करू शकते। ही जी FIR आहे त्या FIR मध्ये इथे लिहिलं आहे की शिवसैनिक 100 मीटर आणि 3 किलोमीटर दूर आहे। हे पोलीस कमिशनर संजय पांडेनी डिक्टेट केलं। माझ्या गाडीवर फक्त एकच दगड लांबून आला, हे माझ्या नावाने स्टेटमेंट संजय पांडेनी लिहिलं। FIR किरीट सोमय्याच्या नावाने रजिस्टर्ड केली आहे मुंबई पोलिसांनी आणि ज्यावेळी माझी सही घ्यायला आले आणि मी वाचल्याबरोबर सांगितलं हे मॅन्युप्युलेटेड फेक FIR मी साईन नाही करणार, तर मला तिथला DCP धमकी देतात। FIR तर रजिस्टर्ड झाली, ऑनलाइन गेली, तुम्ही सही केली नाही तरी हीच FIR धरली जाणार। इस प्रकार की गुंडागिरी ये ठाकरे सरकार की माफिया पुलिस कर सकती है। जिस प्रकार से कल रात को 10:30 बजे स्टेट स्पॉन्सर्ड पुलिस की मदद से 70-80 शिवसेना के गुंडा ने मेरे पे हमला किया, वो पुलिस की मिलीभगत से हुआ। 70-80 लोग वहां इकट्ठे कैसे हुए? मुझे तो केंद्र सरकार ने Z कैटेगरी सिक्योरिटी दिए, कमांडो ने चिंता व्यक्त की, ये जानकारी है। 5 ऑफिसर ने कहा हम आपकी व्यवस्था कर रहे हैं, आप जाइए। दरवाजा खोल दिया, 70-80 लोगों ने हमला किया। पत्थर, कांच की बाटलियां, जूते, ऑल विजुअल्स आर अवेलेबल। और उसके बाद में फर्जी FIR किरीट सोमय्या के नाम से पुलिस ने फाइल कर दी। इस FIR में लिखा है कि शिवसेना के लोग 3 किलोमीटर दूर खड़े थे। दूसरा लिखा है दूर से एक पत्थर आया और मेरी गाड़ी पे लगा। ये किरीट सोमय्या के नाम से फर्जी FIR। मेरे पास ये FIR सिग्नेचर करने लेके आया, मैंने साइन नहीं किया। और उसी समय हमने वांद्रा पुलिस स्टेशन से डिप्टी कमिश्नर को यह प्रोटेस्ट लेटर दिया कि मेरी जान लेने का प्रयास खार पुलिस के अधिकारियों के साथ में मिलकर 70-80 शिवसेना के गुंडों ने किया। मेरे बाया हाथ पे कांच पर 2 पत्थर मारे गए, कांच टूट गया। मुझे थोड़ी सी यहाँ पर लगी, अगर ये 4 इंच ऊपर लगती तो शायद आज मैं अंधा होता, जो उद्धव ठाकरे करवाना चाहते थे। कालचा जो हल्ला होता तो उद्धव ठाकरेचा डिरेक्शन मध्ये पोलीस कमिशनर संजय पांडेनी घडवून आणलेला होता। 70-80 पोलीस घुसतात कसे कंपाऊंड मध्ये? आज सकाळी मी भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार गौबा
यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे। त्यांनी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना या विषयाची चौकशी करायला सांगितली आहे। उद्या भारतीय जनता पक्षाची एक शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे। होम सेक्रेटरी इतरांची भेट घेणार। माफिया पोलीस सारखा उपयोग मनसुख हिरण नंतर किरीट सोमय्याचा करायचा असं प्लॅनिंग संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे। आज सुबह में मेरी कैबिनेट सेक्रेटरी केंद्र सरकार के राजीव कुमार गौबा जी से चर्चा हुई। उन्होंने भी चिंता व्यक्त की है। उन्होंने गृह सचिव अजय कुमार भल्ला जी को इस विषय पे ध्यान देने के लिए कहा है। कल भारतीय जनता पार्टी मुंबई का प्रदेश का महाराष्ट्र का एक प्रतिनिधि मंडल दिल्ली जाके केंद्र सरकार के गृह सचिव से मुलाकात करेगा और इस प्रकार के पुलिस की मदद से किरीट सोमय्या का मनसुख हिरण करने का जो दाव उद्धव ठाकरे और संजय पांडे ने किया है उस संबंध में बात करेगा। किरीट जी, ज्या प्रकारे हल्ला झालेला आहे त्यावेळेची नेमकी परिस्थिती कशी होती? तुमच्या FIR वर तुम्ही सही केलेली नाहीये, मात्र तुमच्या ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल झालेला आहे, याबद्दल काय सांगा? उद्धव ठाकरे हेच करू शकतात, पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग। वाशिमला ज्यावेळी माझ्या गाडीवर हल्ला झाला अशाच पद्धतीने पोलिसांनी त्या गावाजवळ गाड्या थांबवल्या जिथे 70-80 शिवसैनिक जमले होते। अशाच प्रकाराने माझा गाडीतला घेरण्याचा प्रयत्न वाशिमला झाला होता। त्यावेळी पण माझा कमांडोनी मला वाचवलं होतं। पुण्यात महापालिकेच्या बिल्डिंग मध्ये एक पण पोलीस हवालदार नाही आणि 100 माफिया सरदारचे गुंडे त्यांनी अशाच प्रकाराने एवढा मोठा दगड माझ्या गाडीवर मारला होता। आजपर्यंत काही कारवाई नाही। हा तिसरा किरीट सोमय्याचा जीव घेण्याचा मनसुख हिरण करण्याचा उद्धव ठाकरेचा सरकारचा उद्धट प्रयत्न आहे। काल संध्याकाळी माझा पोलिसनी खार पोलीस स्टेशनला लिखित कार्यक्रम पाठवला, फोन पण केला की माझी 7:30 ते 9:15 धारावीला माझा कार्यक्रम आहे, पोल खोल अभियान। आणि त्या कार्यक्रमातून मी 9:30ला निघालो। 9:50ला खार पोलीस स्टेशन पोहोचलो। मीडियाचे अनेक प्रतिनिधी होते, शिवसैनिकाची मोठी गर्दी होती। पोलीस स्टेशनच्या दारात गाडी घेतली। त्यानंतर 20-25 मिनिटं 5 सिनियर ऑफिसर माझ्याशी गप्पा मारल्या। नवनीत राणा, रवी राणा याविषयी मी चिंता व्यक्त केली। मी त्यांना सांगितलं मला जीवे मारण्याचं कट कारस्थान आहे आणि त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभातजी लोढा आले आहेत, अभिनंदन। आणि त्यांना व्यवस्थित मी सांगितलं, CISFचा कमांडोचा जो सुप्रिंटेंडेंट होता त्यांनी सांगितलं सर आप व्यवस्था करिए, ये 70-80 लोग यहाँ तक आपके गेट तक आए कैसे? एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर त्या 5 अधिकारी खाली गेले, परत वर आले, कुणाची बोलले माहित नाही, म्हणाले सगळं क्लिअर केलेलं आहे, काही अडचण नाही आहे। खाली उतरले, दरवाजे उघडले, माझी गाडी जती फुटपाथवर गेली, हे सगळे 5 पळून गेले आणि 80 गुंडांनी गाडीवर हल्ला केला। देव आणि मोदी सरकार या दोनमुळे उद्धव ठाकरेचा तिसरा मनसुख हिरण, किरीटचा मनसुख हिरण करण्याचा तिसरा प्रयत्नानंतर ही किरीट आज तुमच्या समोर जिवंत आहे। मला हिते कात लागला, हिते लागला असता अंध झालो। किरीट जी, संजय राऊतांनी आज ट्विट केले, देशाची बैमानी करणाऱ्या चोरांवर 2 दगड पडले तर भाजपला इतकी तळमळ मळमळ करण्याचं कारण काय? INS विक्रांत घोटाळा देशद्रोही असा पुन्हा एकदा आरोप केलाय त्यांनी।
देशद्रोहावर एखाद दुसरा दगड पडतोच असं ते संजय राऊत म्हणाले. म्हणजे एक प्रकारे समर्थन केलं. दुसरा एक प्रश्न होता, काल ज्या प्रकारे शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि काही शिवसेनेच्या खासदारांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की किरीट सोमय्या यांना नवनीत राणा यांना भेटायला जायची गरजच काय होती त्या ठिकाणी, कारण की ते कोणत्याही पक्षाचे नाही आहेत. मग भाजपचं समर्थन होतं का नवनीत राणा आणि रवी राणा यांना? त्यासाठी तुम्ही भेटायला गेल्या होतात का? विक्रांतात 57 कोटीचा घोटाळ्यात संजय राऊतच्या दोन्ही गालावर हायकोर्टाने झापड दिली आहे. दुसरी गोष्ट, माफिया सेनाच म्हणतोय मी, म्हणून ते म्हणतात गाडणार, मारणार, दगड मारणार, आणि हे सगळे पुरावे आम्ही देणार आहोत. हे पुरावे आहेत की उद्धव ठाकरेचा स्पोक्स पर्सन सांगतो आम्ही गुंडागिरी करणार. आमच्या समोर जे बोलणार, जर नवनीत राणा बोलली तर त्यांना 20 फूट खड्डा खोदून तिथे गाडणार. अरे या गुंडा सेनांना आम्ही सांगतोय, महाराष्ट्रात डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची लोकशाही जिवंत आहेत. असे माफिया सेना आले आणि गेले. राहिली गोष्ट, नवनीत राणा असो, रवी राणा असो, कोणीही आमदार खासदार जर मुख्यमंत्र्यांच्या समोर आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत असणार तर त्याला जेलमध्ये टाकणार. आणि कोणताही लोकप्रतिनिधीला भेटायला जाणं हे आमचं कर्तव्य आहे. ठाकरे सरकार के घोटाले जो निकालेंगे, ठाकरे सरकार की माफियागिरी के सामने जो भी लड़ेगा, वो महाराष्ट्र की 12.5 करोड़ जनता के लिए किरीट सोमैया नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में खड़ा रहेगा. उनको मिलने क्यों गया? ये ठाकरे साहब के माफिया सरदार तय करेंगे कि हम किसको मिलने जाए, किसको नहीं, वो भी पुलिस स्टेशन में. और वहां मिलने के बाद में उद्धव ठाकरे के सरदार कहेंगे इसको मार डालो. ऐसे मारने वाला उद्धव ठाकरे साहब कोई हिंदुस्तान में पैदा नहीं पहुंचा है. ऊपर वाला जिसके साथ में 12.5 करोड़ महाराष्ट्र की जनता किरीट सोमैया के साथ में, उसका बाल भी बाका नहीं होगा. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं सांगितलं. ते कालपासून हेच वक्तव्य केलं जाते महाविकास आघाडीच्या लोकांनी. अर्थात म्हणजे तर गडबड आहे. शरद पवार असो, अजित पवार असो, दिलीप वळसे पाटील असो, संजय राऊत असो, उद्धव ठाकरे सरकार असो, गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, माफियागिरी करतात, घोटाळे पकडले जातात. मग त्यावेळी इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी सांगतात राष्ट्रपती राजवट. ओ ठाकरे साहेब उत्तर द्या, किरीट सोमय्याची काल एफआयआर का घेतली नाही? हल्ला किरीट सोमय्यावर झाला, लागला किरीट सोमय्याला. किरीट सोमय्याची बोगस तक्रार किरीट सोमय्याच्या नावाने त्याच्या सही शिवाय मुंबई पोलीस संजय पांडे रजिस्टर करतात, अपलोड करतात. आणि त्याच्या ड्रायव्हरनी जीवावर खेळून बाहेर काढला. या 8 कमांडोनी त्यांची मारपीट झाली आणि हे म्हणतात किरीट सोमय्याच्या ड्रायव्हरला अटक करा. अरे अशा उद्धव ठाकरेंना, उद्धव ठाकरे सरकारच्या नेत्यांना आम्ही बघून घेऊ. सर, जो हल्ला तुमच्यावर झाला त्याची गंभीर दखल भाजपने घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निषेध केला आणि इशारा दिलेला आहे की ईट से ईट बजा देंगे. भाजप येत्या काळामध्ये आक्रमक होणार आहे. भारतीय जनता पक्ष गेले 12 महिने उद्धव ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत आहे. महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी भाजप आक्रमक आहे, आक्रमकच राहणार. उद्धव ठाकरे सरकारची माफियागिरी पहिल्याच दिवशी दिसली होती. एक सोशल मीडियामध्ये कार्टून टाकलं तर ते वडाळाच्या त्या तरुणांचं, त्याच्या परिवाराच्या समोर त्याच्या वस्तीत मुंडन उद्धव ठाकरेचा माफिया सरकारने केलं. हे उद्धव ठाकरे सरकार आहे, उद्धव ठाकरे यांची. ठाकरे सरकार उद्धट आहे. नेव्ही ऑफिसरच्या घरात घुसून मारण्याचं पाप या माफिया सरकारने केलं होतं. किरीट सोमय्यावर 3 वेळा हल्ला माफिया सरकारने केलं. मनसुख हिरणची सुपारी देऊन हत्या त्या उद्धव ठाकरे सरकारच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी केलं.
ज्यांना आउट ऑफ द वे इलिगल पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलं होतं, तथा माफियांना आम्ही घाबरत नाही. सर, तुम्ही दिल्लीत जाणार आहात, काय नेमकी मागणी करणार आहात आणि काय त्याचं रिॲक्शन मुंबईमध्ये पाहायला मिळेल? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील केंद्र सरकारचे गृह सचिव गृह मंत्रालयाशी बोलत आहेत. आमचे मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा पण चर्चा करत आहेत. प्रयत्न असा चाललाय की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनसुख हिरण करण्याचं षडयंत्र संजय पांडे पोलीस कमिशनरचा संवेट हे ठाकरे साहेबांची उद्धट सरकार करत आहेत. आणि ज्याला झेड कॅटेगरी सिक्युरिटी असून पण जी व्यवस्था लोकल खार पोलीसनी करायची होती ती ते करत नाही. या सगळ्यांची माहिती द्यायला भारतीय जनता पक्षाचे नेते निश्चितपणे केंद्रीय गृह सचिवांना भेटणार, कळवणार. किरीट जी, आपने कहा कि आपकी फेक एफआईआर ली है आपके नाम से, तो अब आपका अगला लीगल एक्शन क्या होगा? और आपने ये भी मांग की थी कि जो देवेंद्र फडणवीस ने मांग की कि पुलिस अधिकारी जिन्होंने अरे वो संजय पांडे जी को ये एफआईआर बदलना ही पड़ेगा. कितने भी मुख्यमंत्री माफियागिरी करेंगे, जैसे विकलांग में 2 गालों पे 2 तमाचे पड़े ना, उसी प्रकार का इसमें उनको सच एफआईआर लेना ही पड़ेगा. नहीं कैसे लेंगे? बाबा साहेब आम्बेडकर को मानने वाली लोकशाही महाराष्ट्र में जिंदा है. किरीट सर, कल जिस तरीके से राणा दंपति ने अपना जो उनका आंदोलन था कि वो जाके हनुमान चालीसा पढ़ेंगे, ये खत्म किया कहते हुए कि आज प्रधानमंत्री की मुंबई यात्रा है और कायदा सुव्यवस्था का प्रश्न ना बने, इसलिए उन्होंने आंदोलन वापस लिया. तो आज क्या इस बात को ध्यान में रखते हुए ये कार्रवाइयां सारी हो रही हैं कि भाजपा की तरफ कोई आंदोलन नहीं होगा, इसलिए प्रधानमंत्री मुंबई में आने वाले हैं? ऐसा है कि कल की जो घटना थी किरीट तुम्हें वाली, उसमें आंदोलन तो था नहीं. पुलिस स्टेशन में पुलिस स्टेशन को जानकारी देके उनकी परमिशन से मैं पुलिस स्टेशन गया था. उन्होंने मुझे रोका नहीं. 25 मिनट मेरे साथ चर्चा की, चाय पिलाई, नीचे जाके ऑल क्लियर करके आके पुलिस ने क्या किया, नीचे आके मुझे उस शिवसेना के 70-80 गुंडों के हवाले कर दिया. तो उसको आंदोलन नहीं कहते. मैं आशा रखता हूं कि आज कम से कम माफिया सरकार ऐसा कोई माफियागिरी का काम आज के दिन न करे. सर, ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपली जी झेड सिक्युरिटी आहे त्यांना पण ब्लॉक केलं होतं किंवा त्यांना पण एका ठिकाणी कारच्या पुरुषांच्या इकडे मागे राहिले होते, नेमकी तेव्हा ते कुठे होते? मला असं वाटतं तुमचा एबीपी चॅनलने खूप चांगलं दाखवलं होतं. तुम्ही परत ते जर बघून घेतलं तर तुमच्या लक्षात येणार की 8 कमांडोमुळे किरीट तुम्ही इथे पोहोचले. त्या 8 कमांडोने माझ्या 3 गाड्यांचा कॉन्वॉय बाहेर काढला. एक पोलीस नव्हती, नॉट अ सिंगल हवालदार. आणि जबाबदारी त्यांची आहे. मी त्यांना सांगितलं होतं कटकारस्थान आहेत आणि म्हणून माझी मागणी आहे भारतीय जनता पक्षाची, खार पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब सस्पेंड केलंच पाहिजे. किरीट जी, हिंदी में बताइए कि कौन पुलिस ने कैसी लापरवाही बरती और क्या एक्शन चाहते हैं? लापरवाही नहीं, पुलिस की मिली भगत से हत्या करने का प्रयास हुआ. मनसुख हिरण में भी पुलिस की मिली भगत थी. पुलिस ने ही सुपारी देके मनसुख हिरण ने हत्या की थी. कल वही उद्धव ठाकरे दोहराना चाहते थे. खार पुलिस के सीनियर 5 ऑफिसर मेरे साथ 25 मिनट बैठे थे, चाय पिलाई, बात की, ऑल क्लियर ये सिग्नल दिया और नीचे उतरने के बाद में गेट खोलकर जैसे ही गाड़ी बाहर निकली कि 70-80 लोगों ने हमला किया और 5 पुलिस ऑफिसर गायब हो गए. मेरी गाड़ी बाहर निकल पाई. ये मेरे साथ जो 8 कमांडो थे जिनके ऊपर लाठियां, चप्पल, कांच की बोतल, पत्थर मार उन्होंने खाया और मुझे बाहर निकाला. वो जो ऑफिसर थे जिन्होंने मिली भगत से ये काम किया, उनको मैंने कहने के बाद में ये किया, उन ऑफिसर को तुरंत सस्पेंड करना चाहिए, ये हमारी मांग है. सर, तुम्हाला तुम्हाला वाटतं लागलं होतं काल? डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे? चेहऱ्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे लागले का? आणि तुमच्या कमांडोला देखील कुठे लागलं आहे का? तो ऊपरवाला है ना, त्यामुळे जे कात फुटली. मी आपल्याला एक थोडंसं गाईड करू इच्छितो. लागलं किती हे नंतरची बात आहे. हात फोडले की नाही, दगड आले की नाही, जूते मारे की नाही,
काचाच्या बाटल्या फेकल्या की नाही सगळं तुमच्या चॅनलमध्ये दिसतंय. म्हणजे त्याचा जीव गेला तरच उद्धव ठाकरे सरकारवर आपण प्रश्न विचारणार. जीवे मारण्याचा कट कारस्थान झाला तर पत्रकार असे प्रश्न विचारणार की हो त्यांनी गोळ्या घातल्या, दगड घातले, काचा फोडल्या, गाड्या फोडल्या, पण तुम्हाला नाही लागलं ना. मग आता काय, हे तर संजय पांडेचं कारस्थान आहे. ही संजय पांडेची भाषा आहे. त्यांनी या FIR मध्ये लिहिलं एकच दगड कुठून तरी आला होता आणि काचा फुटल्या, माझा पूर्ण अंगावर काचा होता, पंचनामा झाला पोलिसांचा आणि एक काच इथे लागली जे रक्ताचं वाहत होतं. आता ह्याच्याऐवजी 4 इंच वर लागलं असतं तर. आणि मुद्दा हल्ला झालाय तो आहे, मुद्दा हा आहे की पोलिसाच्या संगनमताने झाला आहे. उद्धव ठाकरे यही कर सकते हैं, गरीब नौकरदार को डराना, दहशत फैलाने का काम ही उद्धव ठाकरे करते हैं. उसमें हिम्मत नहीं है किरीट सोमैया में FIR करने की. तो किरीट सोमैया के ड्राइवर आसपास के लोगों पे करो, कल से वो आए नहीं. इसको कहते हैं उद्धव ठाकरे सरकार. सर ज्या प्रकारचा हल्ला होतोय तुमच्यावर, यापूर्वी सुद्धा हल्ले झाले, शिवसेनेचा संयम सुटतोय असं वाटतंय. लेकिन फिर भी ये सवाल उठता है कि पहले पूना में अब मुंबई में आखिर आपकी गाड़ी तक ये पहुंचते कैसे हैं? क्या आपकी झटका सिक्योरिटी है उसकी कहीं चूक नहीं है? पिछली बार जो रिपोर्ट मंगाई थी किसी ने, उस पर क्या कार्रवाई हुई आगे? ऐसा है कि जेड सिक्योरिटी का अर्थ है कि जो प्रोटेक्टी है किरीट सोमैया उनका रक्षा करना. उनकी जेड सिक्योरिटी कानून में लिखा है कि लोकल बंदोबस्त लोकल पुलिस ने करना है. तीनों जगह पर लोकल पुलिस ने बदमाशी की, पुणे में गायब हो गई, कल मुझे उनके बीच में डाल के भाग गए. क्लियरेंस उन्होंने दिया, कमांडो की प्रेजेंस में दिया, वासिम में वही किया. इनके कारण मेरी जान बच रही है. लेकिन कभी ऐसा भी हो सकेगा कि हर वक्त ये बचा नहीं पाएंगे. इनका में से ही कोई एक हाथ ज्यादा जख्मी हो गया तो. इन दोनों जो पहले प्रसंग हुए थे, केंद्र सरकार के गृह सचिव ने महाराष्ट्र पुलिस को वार्न किया था. कल मेरे कमांडो सुपरिटेंडेंट ने पुलिस को बताया ये हमारी जानकारी है, उसके बावजूद पुलिस ने किया. इसके लिए वो दोनों पुलिस ऑफिसर को सस्पेंड करना चाहिए. सर देवेंद्र फडणवीस हे वैफल्यग्रस्त आहेत असा संपूर्ण बोचरी टीका आहे जी संजय राऊतांकडून आता करण्यात आली. मला असं वाटतं की आपण पत्रकार परिषद वेगळ्या दिशेने घेऊन जायचं संजय राऊतांचा प्रयत्न आहे, त्यात बळी पडू नये. सर पण ज्या प्रकारचे विषय असा प्रकारचा हल्ला, विषय पोलिसांचं संगनमत, विषय या हल्ले आमच्या गुंडांनी केले आणि ते करणार हे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते बोलतात, त्यांच्यावरील कारवाई. नाही पण गृहमंत्री म्हणतात की जो हल्ला आहे तो निषेधार्ह आहे आणि पोलिसांना आदेश देण्याची गरज नाही. राउत शिवसेना तो बोल रहा है कि 2-4 पत्थर पड़ गए तो उसमें बीजेपी ने क्यों तीन मिला रही है? हाँ, तो वही तो कह रहा हूं मैं कि मुख्यमंत्री और उनका प्रवक्ता कहता है कि हम तो लोगों को मारेंगे, उनकी जान भी लेंगे. वही तो वो कह रहे हैं, वही तो मेरा ही भी कहना है. हम पुलिस का माफिया पुलिस करके उपयोग करेंगे, वही तो कहना है. तो वो जो दादागिरी तो हम चलने नहीं देंगे. होम मिनिस्टर भी मिलेंगे, देवेंद्र जी मिलने वाले. अभी कल जा रहे हैं दिल्ली में सब. नाही पण गृहमंत्री म्हणतात की दिस इज नॉट एन असॉल्ट ऑन यू बट दिस इज एन अटैक टू टेक योर लाइफ. आप क्या ऐसा कहना चाह रहे हैं जो कल हादसा हुआ? एंड दिस इज मेरे ख्याल से जिन्होंने भी कल का हमला देखा, जिस प्रकार के कार तोड़ी गई, पत्थरबाजी हुई, विदाउट कमांडो मुझे आधा किलोमीटर जाना पड़ा, तो जान लेने का ही प्रयास है. और क्या, मनसुख हिरन की लाश कुछ दिनों के बाद में मिली, इस प्रकार का हो ऐसा प्रयास है. वो तो चाहते हैं कि हम माफिया, हम राज करेंगे, कोई भी हमारे विरुद्ध में बोलेगा. कल आज भी उनके उद्धव ठाकरे जी ने, प्रवक्ता वो नेता की भाषा बोलता है, तो संजय राउत नहीं बोलते, उद्धव ठाकरे जो कहते हैं वो बोलते हैं. तो मुख्यमंत्री ये कहता है हम 20 फुट का गड्ढा करेंगे और उसमें विरोधकों को गाड़ देंगे जिंदा.
ये मुख्यमंत्री और उनकी माफिया सेना की भाषा है। सर आप पुलिस के भी तो केस कर सकते हैं बिकॉज यू आर नॉट सेटिस्फाइड विद द वे दे एक्टेड, और ऐसा कोई मतलब विचार है आपका? मैं आपके शब्द से असहमत होता हूँ। डिससेटिस्फाई यानी आप मेरी भावना का अपमान करते हो। सुनिए, इट इज नो क्वेश्चन ऑफ डिससेटिस्फाई, इट इज इंसल्टिंग द 12.5 करोड़ पीपल ऑफ महाराष्ट्र। ये गुंडा सेना कहते हैं हम ऐसा ही करेंगे, ये महाराष्ट्र के लोकतंत्र सहन नहीं करेगा। तर 353चा आणखीन एक कलम जे आहे ते नवनीत राणावर पोलिसांनी लावलेला आहे. कलम तो वाढवली उद्धव ठाकरे हेच करू शकतात. उद्धव ठाकरेजी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग करीत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आणि त्यांना जबाब महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता देणार. धन्यवाद. शिवसेनेच्या या हल्ला झाल्यानंतर भाजप सगळीकडे निदर्शनं करणार आहे असं पत्रकार परिषद आत्ता आपण ऐकत होतो. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद. काल झालेला हल्ला हा ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आपला मनसुख हिरेन करण्याचा कट ठाकरे सरकारने घातला होता असा किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे हे या हल्ल्याला जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर खार पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांचं सस्पेन्शन व्हावं, त्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संजय पांडे यांना सतत सूचना येत होत्या आणि त्यानुसारच हा हल्ला झाला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. ठाकरे सरकारच्या माफिया पोलीस गुंडगिरीची माहिती आता उद्या भाजपचं शिष्टमंडळ होम सेक्रेटरींना भेटून देणार आहे अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे. आज सकाळी किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी गौबा यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर होम सेक्रेटरींशी उद्या भाजपचं शिष्टमंडळ भेटणार आहे अशी माहिती दिली. मात्र आत्ता त्यांचा सगळ्यात मोठा आरोप म्हणजे ठाकरे सरकारने हा